हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड व्हिस्परिंग टेल्स विथ विजू. आज परत एक नवीन व्हिडिओ बनवत आहे. ऑफकोर्स नेचरचाच आहे. तर एक मिनटं मी तुम्हाला आधी दाखवतो एक गोष्ट. हे बघा, इथं एक हे जे झाड आहे, हे जे झाड दिसतं आहे, हे आपलं मराठीमध्ये आपण याला, तुम्ही लहानपणी इंग्रजी चिंचा खाल्ले असेल बघा, विलायती इमली इंग्रजी चिंच म्हणून एक झाड आहे. तेच हे झाड आहे. आता छान बहरलं आहे पावसाळ्यामध्ये. तर या झाडाला आता सध्या एक पक्षी आहे, अतिशय छोटा, म्हणजे काही ग्रॅमचा असेल तो. आपल्या तळहातावर, म्हणजे माझ्या तर तळहातावर एवढ्या तुम्ही पाहिलं तर जवळपास 3-4 पक्षी बसतील. ते एवढाच छोटासा तो असतो. आणि इथं तो हे घरटं बांधत आहे बघा. हे दिसलं, हे घरटाची त्याची आता हे बिल्डिंग चालू आहे, घरटं करणं. तर मी थोडासा झूम करून दाखवतो. अनक्लिअर होईल व्हिडिओ, बट तुम्हाला मला प्रॉपर दाखवता येईल. बघा, हा त्याचा घरटं सध्या बांधणं सुरू आहे. आणि या पक्ष्याचं नाव आहे सनबर्ड. सनबर्ड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीमध्ये त्याचं नाव आहे शिंजीर किंवा सूर्यपक्षी. काही काही ठिकाणी शिंजीर म्हणतात, काही काही ठिकाणी सूर्यपक्षी म्हणतात. हे झाड जस्ट माझ्या घराच्या मागे असलेल्या या देवीचं प्लस एक शिवमंदिर आहे बाजूला, शिवालय आणि देवीचं मंदिर, याला लागून आहे. बघा, आज छान खुलं आहे वातावरण. तर इथं आहे. आणि बघा, हा पक्षी आला आहे. आता थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला, पक्षाची ओळख पटावी म्हणून. बघा, हा आहे, हा छोटासा आहे. अगदी हमिंगबर्ड येतात बघा, आपल्या इकडे नाही सापडत, बट कॅरिबियन बेटावरती हमिंगबर्ड्स असतात, तसाच तेवढा छोटा हा सूर्यपक्षी आहे, शिंजीर ज्याला आपण म्हणतो. तर त्याची छान घरट्याची तयारी चालू आहे. दोघे नरमादी येऊन छान घर विणत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हा छोटा जरी असला तरी याची चोच लांब असते, बीक छोटी आणि लांब चोच असते. आणि त्याचं सगळ्यात फेवरेट जे अन्न आहे ते आपल्या ज्या स्पायडर्स असतात, घरात ज्या कातण्या वगैरे आपला वरती छताला काण्याकोपऱ्यामध्ये ज्या जाळं विणत असतात, तर आमच्या पार्किंगमध्ये असे जाळे वगैरे आहेत. तर भरपूर कातण्यांचा हा फडशा पाडतो रोज येऊन. आणि याला इथंच खूप छान असं खाद्य मिळतं. बघा, हा आहे शिंजीर. याचे वेगवेगळे कलर्स असतात. आपल्याकडेच हे 10 प्रकारचे आढळून येतात शिंजीर. आणि खूप छोटा, अतिशय रेस्टलेस फेलो, इतका तडतड्या आहे तो. आणि तो त्याच्या पंखांची हालचाल इतकी स्पीडली आहे की तो म्हणजे हवेत त्याच्या पंखांची स्पीडली हालचाल करून स्टेडी राहू शकतो एकाच जागी. असं त्याचं एक स्पेशालिटी आहे. तर खूप छान असं पक्षी आहे. आणि नुकतंच त्यानं आपलं हे सुरू केलं आहे बांधणं. आणि दुसरं एक महत्त्वाचं अजून सांगायचं झालं तर याच्या जवळपास अशा काटेरी झाडांना जिथं सहसा कोणी असं हँडल नाही करता येईल, अशा हँगिंग ब्रांच जी असते, हँगिंग, जिचा कुठं हात जाणार नाही, सुगरण टाईप. बघा, आला परत सुगरण टाईप, अशा हँगिंग फांदीलाच हा त्याचं घरटं करतो. आतमधलं कुशनचं काम सुरू आहे मला असं वाटतं सध्या. कारण की बाहेरचं घरटं हे घरटं त्यांनी फक्त 4 ते 5 दिवसात कंप्लीट केलेलं आहे. एवढं घरटं आहे बघा, एवढं मोठं घरटं इतक्या छोट्याशा पक्ष्यांनी 4 ते 5 दिवसात कंप्लीट केलेलं आहे. खरंच निसर्गाची कमाल आहे. आणि निसर्ग म्हणजे देवाने इतकं भरभरून दिलं आहे निसर्गाला. खूप सुंदर असा निसर्ग आहे. त्यावरती प्रेम करा, झाडं लावा, मुक्या प्राण्या पक्ष्यांवरती प्रेम करा. आणि ऑफकोर्स भगवानही बसते. चला, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, जो नेचरचाच राहील, प्राणी पक्ष्यांवरती राहील. बाय.